डिझेल चोरी करणारी टोळी एलसीबीच्या जाळ्यात. डिझेल चोरीच्या तब्बल 9 गुन्ह्यात सहभाग असल्याचं उघडतर बुलढाणा जिल्ह्यात दरोड्याचीही दिली कबुली. तलवारीचा धाक दाखवून चालत्या किंवा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाहनातून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुसक्या आवळत कारसह ₹7.25 लाख रुपयांचं डिझेल चोरीसाठी लागणारं साहित्य जप्त केलंय. या चोरट्यांनी डिझेल चोरीच्या 9 तर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. जालना जिल्ह्यासह समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात डिझेल चोरीच्या घटना घडत असल्यानं गुन्हे शाखेचे पथक या टोळीच्या शोधात असताना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदेवाडी परिसरात डिझेल विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पथक त्या ठिकाणी पोहोचले. मात्र हे डिझेल चोर कारसह अंबड चौफुली ते मंठा रोडनं सुसाट निघाले असता गुन्हे शाखेच्या पथकानं हॉटेल जालना पॅलेस जवळ या चोरट्यांना अडवले. मात्र हे चोरटे कार सोडून पळाले होते. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं अनिल मधुकर वाघमारे राहणार ढोलखेडा बुद्रुक तालुका जाफराबाद आणि राहुल राधाकिसन कोकाटे राहणार रांजणगाव तालुका बदनापूर या दोघांना बेड्या ठोकल्या. या आरोपितांनी जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात 9 गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव, योगेश उबाळे, राजेंद्र वाघ, रामप्रसाद पवरे, गोपाल गौशिक, कैलास खार्डे, जगदीश बावणे, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, देविदास भोजने, संदीप चिंचोले, रमेश काळे, सचिन राऊत, योगेश सहाणे आणि भागवत खरात यांनी केली आहे.